नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणार। नाशिकामधून सभेतून PM मोदींची ठाकरे पवारांवर जोरदार टीका। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, त्या शत्रूने मला मदत केली। सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर केले वक्तव्य। सांगलीच्या निर्णयात घाई केली, आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं। भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान। मुंबईतील घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगचा ढिगारा उपसला। आतापर्यंत 17 मृतदेह हाती, 18 बाईक आणि 7 कार बाहेर काढल्या। ढिगाऱ्याखाली आणखी 30-40 जण असल्याची शक्यता। नरेंद्र मोदींनंतर 3 दिवसांनी योगी आदित्यनाथ यांचाही मुंबईत रोड शो। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात उज्ज्वल निकम यांच्यासाठी उतरणार मैदानात। नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे अग्निपथ, ते जे बोलतात तेच करतात। एकनाथ शिंदेंची स्तुती सुंदर। मनसे प्रमुख राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, मुख्य इव्हेंटपूर्वी करमणुकीचं काम करतात। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तिथे परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल। जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी खास प्लॅन। मनोज जरांगे साहेबांनी उपोषण करू नये, आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा आदेश द्या। मराठा बांधवांची भूमिका, मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा 4 जूनपासून उपोषणाचा निर्धार। कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहणार नाही। संजय राऊतांचा नाशिकमधून PM मोदींवर घणाघात। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।